रामकृष्ण हरी मंडळी, विद्या देशवाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एक ब्लॉगमध्ये. कशी दिसते ही साडी? छान दिसते ना. महिना झाला, दीड महिना झाला असेल मी ब्लाऊज शिवलेला ह्याचा. पण आज हिला घालायचं योग आला. आज पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा. त्यानिमित्ताने माझी बहीण मला खूप म्हणते की स्वामींच्या मठात ये म्हणून एकदा, पण मला ती कधी बुद्धी आलीच नाही. आता सध्याला मला असं मनातून वाटतं की तिचं ऐकावं आणि मला बुद्धी दिली देवानी, म्हणून मी चाललेले आहे. तुम्हाला मठात गेल्यावर दाखवते. मठ कुठला आहे पण मला माहीत नाही. ते आता मला मेसेज करेल कुठला आहे. लोकेशनवर मी जाईल, भेटू लोकेशनला गेल्यावर. तर मी गेले तर तिथं माझी बहीण माझी वाट बघतच होती. तिने आधीच दर्शन घेतलं होतं, पण तरी माझ्यासोबत परत मंदिरात आली आणि मग आम्हीही दर्शन घेतलं. इथं दुर्गा माता आहे आणि सोबत स्वामी समर्थ आहेत, पैठणकर गणपती बाप्पा आहेत. ही दीक्षा असं काहीतरी, म्हणजे दीक्षा घेतात असं काहीतरी तिने मला सांगितलं. त्यानंतर आम्ही खूप छान असं दर्शन घेतलं स्वामींचं आणि त्यानंतर इथं प्रसाद घेतला. म्हणजे बटाटा आणि छोलेची भाजी होती हरभऱ्याची आणि थोडासा शिरा आणि भात. आम्ही तिथलं, तर हिचा उपास होता तरी पण मी तिला म्हटलं आपण दोघीजणी जेऊयात. आम्ही दोघीजणी स्वामींच्या मठातून परत आम्ही आलो. कुठं आलो आपण? साईबाबा मंदिरात. साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन हा गंध लावून प्रसाद घेऊन आम्ही आलेलो आहे आमच्या भावाच्या घरी. हे पोरगं ओळखलं का? व्हिडिओ चालू वीरा. तर आता इथं मालिशचं काम चालू आहे. माझ्या बहिणीचा गुडघा दुखतोय ना. असतील तुमच्या भाऊजा बाजिंदे आगाव. आमची परी आहे परी. आमची परी आहे परी. सेवा करते आमची, सेवा करते आमची सेवा. कसली परी? ये खेलोगे नाही खेल के दिखा. तुला उतर म्हणा, उतर. उतर म्हणजे तिला दुर्वा तिला रोगण टिकलीच ना. माझी काढून घेते, लावायची येत नाही. बघू बघू गाजर बिजर लावायची सोडले तिला. गन पावडर नाही करत पण? गन पावडर करतो की, पण आम्ही पावडर आम्ही सगळं बुज झालं, सगळी सांडली खाली लाव. मी नाही लावत एवढ्यावर. अगं माझी बघू ये की का नाही येणार? नाही येणार. रंजनाला घालते रंजना. होय, ए जाना तू करते. कर इंग्लिश मीडियम नाही ना. इश्क जला दिया. संध्या तूवर फोटो काढायचं. संध्या चालला येऊ. शिवराजला बोलव, पटकन बोलवशी. तो काय येतोय तो, त्याला माहिती आहे रक्का मिळणार आहे माघारी म्हणून. मीच बोलली की तो गेला बॅग घेऊन ट्युशनला. तर मीच काय बोलली की माघारी कपडे चेंज करून या, आपण साई मंदिराला जाऊ देवाला तिथं. तर हा म्हटला कपडे चेंज करून येतो मीच लगेच. आणि जो घरी आला त्याने मला म्हणलंच नाही की मीच कपडे चेंज करून. तुझी दहशत लय. त्याने सांगितलंच नाही मला की जायचंय म्हणून माघारी. तो तसा 3 तास झाला खेळतोय ट्युशनला. जोर आहे का तेवढा? माझी बारकी तो आणतो बघा ते. हो, शिवमला भीती, पण शिवमला लेटा लागते. शिवमला मी आपण असं फिरतो. हे बाई अशी मशीन आहे, व्यायाम होते असं. मला भीती वाटते बाबा त्याची. काय केलं तुला? जाऊ का? जा म्हणा त्याला. जा बाय बाय. जाऊ का? त्याला कर बाय बाय. बाय बाय. जाऊ का? बाय बाय. बाय बाय. निघा लवकर. कशाला आले काय माहित. माझ्या मम्मीला त्रास द्यायला. माणसं जवळ जागा देत तिच्या, दुसरं काय नाही. माझ्या जाऊ दे. आपल्या घरात टेलर, ब्युटिशियन पाहिजेलच घरात.
लास्ट मोमेंट पर्यंत ब्लाऊजला टिपा मारायच्या, लास्ट मोमेंट पर्यंत आयब्रो करायच्या. हा, आमची किरण स्वयंपाक छान करते. किरण स्वयंपाक छान करते. म्हणजे जाता जाता 4 वाजता, आम्हाला 4ला निघायचं होतं, 4:10 झाल्यात तरी आता ही जाब सुरू. अयो पावडर चढा बरे, देवा 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 बाबा रे, यांच्या संसाराचं अवघड आहे बाबा. अवघड है, अवघड है, किरण की लड़की का अवघड है. और लड़का तो क्या है, लड़का तोंडाव दरवाजा लावती, तोंडाव. तर आत्ता मी आले. आता इथं मस्त केली तांदळाची खीर. बहिणीला मी पहिलं तर गावात सोडलं. बऱ्याचशा लोकांना माहिती आहे की ती माळवाडीत राहते आणि मी इकडं राहते, त्यामुळे तिला गावात सोडलं मी. आणि अशी मस्त तांदळाची खीर बनवलेली आहे. तांदूळ वाटून घातला इंद्रायणी, थोडंसं केसर घातलं, इलायची घातली. पौर्णिमा आहे आज म्हणून पौर्णिमेसाठी तांदळाची खीर किंवा कुठली केली तर चालती. म्हणून तांदळाची जरा बरी लागन. पहिलं शिवमला विचारलं की खाशील का बाळा, तर खातो म्हटला, म्हणून मग केलेली आहे खीर. तुम्हाला आता एक गोष्ट सांगते. खरं सांगायचं तर ना, स्वामींच्या मंदिरात जायचं म्हटलं ना, पहिलं ना शिवम छोटा होता ना, त्यावेळेला ना फिल्टर काय असं आलं काय माहिती. तर स्वामींबद्दल सांगायचं म्हटलं तर आता माझं काहीतरी काम आहे जे होत नाही, त्याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करते. म्हणजे प्रयत्न तर, मेहनत तर माझे मिस्टरच करतात, पण मी धार्मिक मनातून प्रयत्न करते, ज्याला कधीतरी यश येईल. पण माझ्या बहिणीची अशी इच्छा की तू स्वामींकडे ये एक दिवस, तशी पण मनात नाही तर मी कशी जाऊ ना. पण आज मला देवाने बुद्धी दिली आणि मी गेले. मग खरं सांगू, जाताना मी इथून व्हिडिओ काढला आणि मी इथून गेले, गाडी घेऊन गेले. इथंच वळाले नाही, मी इथंच गाडी सुरू केली ना, स्टार्ट टू एंड गाडी स्टार्ट केली ना, की हे जे मंगळसूत्र आहे ना, ह्या कडीतून गाडीच्या ते पुढच्या ह्याच्यामध्ये अडकलं आणि हे असं गळून खाली पडलं. दोन्ही हे पेंडनच खाली गळून पडलं. आता हे नकलीच आहे पण ते पडलं आणि मग मी घाबरले. अरे म्हटलं बघा झालं, ते होते का नाही. मग ते मंगळसूत्र जोडलं मी, जोडून मी घातलं आणि मी निघाले. थोडंसं पुढं गेलं, इथं पुढं गेले की एक माणूस असं गाडी वळवत होता, 4 व्हीलर त्याची, आणि तो वळवतोय म्हणून रोडवर मी पाठीमागून, म्हणजे पाठीमागच्या साईडने मी गेले अशी. तर त्यांनी थोडीशी मागं घेतली गाडी. आता मला टच नाही झाला, पण मला असं वाटलं की म्हणजे फील झालं की त्यांच्या गाडीला माझा टच झाला असतं तर. मग त्याने अशी मागं घेतली. मग मी पण बोलले. मग तो माणूस, म्हणजे मी निघाले तरी तो मला माणूस बोलतो, हो तुम्हाला दम निघत नाही का. आता मला दम निघत नाही का, मी म्हटलं माझा काही संबंध आहे, तुम्हाला कळत नाही का तुम्ही गाडी वळवताय आणि मला परत असा हात करतोय थांबा म्हणून. त्याला म्हटलं तुझ्यासाठी थांबायला मी काय मोकळी आहे का. मला तिथं पण थोडंसं वाईट वाटलं. अरे म्हटलं स्वामींकडे जायचं म्हटलं की माझं असं का होते. झालं. तिथून पुढं मी थोडं पुढं गेले की एक चॉकलेटी कलरची गाडी होती आणि ट्रॅफिक होतं बऱ्यापैकी. ट्रॅफिकमध्ये त्यांनी पाठीमागून माझ्या गाडीला थोडंसं टच केलं, म्हणजे फील झालं गाडीला टच झालं म्हणून. म्हणजे मी तुम्हाला सांगते 3 ते 4 मिनटात माझ्याबरोबर ह्या 3 घटना तरी घडल्या. मंगळसूत्राची, परत त्या गाडीच्या पाठीमागून आणि ती गाडी, म्हणजे त्यांनी जर पाठीमाग, आता चूक त्यांचीच आहे, म्हणजे ज्यांनी मला पाठीमागून ठोकलं माझ्या गाडीला, त्यांची चूक आहे. पण मी बोलले नाही, फक्त मला काळजी की गाडीची नवीन गाडी आहे म्हणून. मग मी उतरून म्हणलं तर म्हणले ताई सॉरी माझं चुकलं बरं का, मी तुमच्या गाडीला टच झालं माझ्याकडून, सॉरी असं ते माणूस 2दा बोलला. एज्युकेटेड होता माणूस, सॉरी बोलला. आणि मग गाडीला पण काही झालं नाही, फक्त टच झाला होता. मला काळजी होती गाडीची आणि झालं. मग तिथून गेले, मग गावात गेले. गावातून मग गाडी तळावर आहे ते स्वामींचं मंदिर, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं. आणि मग छान दर्शन घेऊन मी आले. तर सांगायचं तात्पर्य माझी तितकीच, पण आत्ता काय माहीत, मला असं स्वामींचा साक्षात्कार, मी काही एवढी मोठी भक्त नाही आहे, पण मला स्वामींपर्यंत जायचं म्हटलं
की मी जाऊ शकत नाही. मला सगळेजण सांगतात, म्हणजे अजून माझे जे इंस्टावर फ्रेंड आहेत, जे असे पण बाहेरचे आहेत, ते पण सांगतात जा, किंवा माझी बहीण तर खूप तळमळीने सांगते की तू ये, जी तुझ्या मनात इच्छा आहे ना ती पूर्ण होईलच एक दिवशी. पण मला स्वामींकडे जायचं म्हटलं की अशा अडचणी येतात. आता बऱ्यापैकी मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते कशामुळं हे झालं असेल. खूप सुरुवातीला म्हणजे शिवम छोटा होता ना त्यावेळेला माझी बहीण वाऱ्या करायची नारायणपूरच्या वाऱ्या करायची त्यावेळेला ना, मग माझी बहीण जायची नारायणपूरला, मग तिच्यासोबत मी पण जायचे. आणि मग शिवम मला वाटतं 12 वाजता स्कूलमधून यायचा, शिवम तर स्कूलमध्ये जायचा, मग आम्ही 10 वाजता निघायचो. आता बोपडीवरून मला वाटतं सासवडपर्यंत तिथून नारायणपूरला जायला आम्हाला जायलाच 1 वाजायचे. त्यात पौर्णिमेत गर्दी असायची आणि गर्दी असल्यामुळं आम्हाला यायला 4-5 वाजायचे. आणि येईपर्यंत शिवम इतका जर त्रास द्यायचा शिवमच्या बाप्पाला दुकानामध्ये की विषयच खोल. इतका तो त्रास द्यायचा ना त्यांना की ते रडकुंडीला यायचे शिवमला. आणि शिवमच्या पप्पांनी असं म्हणजे तो खोड्या वेगळ्या टाईपच्याच करायचा, सगळ्या ह्यातल्या ह्यात मिक्स करायचं, काय लय खोड्या करायचा. आणि मग त्या आल्यावर ते चिडायचे खूप, आणि चिडल्यावर असं बडबड करायची सवय नाही, रागवायची सवय नाही, हात दापटायची सवय नाही, मग ते डायरेक्ट बोलणंच बंद करायचे. आणि माझ्यासारख्या बोलक्या माणसाला नाही बोलणं म्हणजे माझ्यासाठी शिक्षाच. मग असं 1दा 2दा 3दा 4दा झालं. 5दा व्हायच्या आधी मग मी जाणंच बंद केलं. मग म्हटलं म्हणजे सध्याला माझा तरी गुरु, माझा परमेश्वर, पती परमेश्वर किंवा अजून मालक, माझं जे काही देव आहे ते सगळं माझा नवराचा आहे. मग त्यालाच नाराज करून त्यानेच 2 दिवस परत नाराज राहायचं, 4 दिवस नाराज राहायचं, मग ते माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. म्हणून मग मी जाणं बंद केलं. आणि त्याच्यामुळं असं झालं आहे की मला कधीच जाणं होत नाही कुठंच. म्हणजे तुळजापूर वगैरे ह्या देवांना मी सहजासहजी जाते, पण स्वामींपर्यंत, दत्तगुरूंपर्यंत जायचं म्हटलं की असं काहीतरी मला आडवं येतं. मी परत त्यानंतर बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण मला तिकडं जायचं म्हटलं ना काय नाही काय प्रॉब्लेम येतातच. हां, एक गोष्ट आहे की मला कधीच मासिक धर्म कधी माझा मध्ये येत नाही, कुठल्याच देवाला धर्माला कधी एवढ्या वर्षात झाल्या लग्नाला मला कधीच कुठल्या देवधर्माच्या वेळी तेवढं अडचण आली नाही. पण बाकीच्या गोष्टी आहेत ना त्या अशा होऊन जातात, त्यामुळं मला तिथं जाणं होत नाही. तर हे माझं एवढं म्हणणं आहे. चला, बाकी सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस चांगला गेला असेल आणि सगळेच दिवस सगळ्यांचे चांगले जाऊ, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण हो स्वामींच्या कृपेने, सगळ्या देवांच्या कृपेने, 33 कोटी देवांच्या कृपेने. चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम मंडळी, जय संताजी.